अजिबात हा देह त्याचं वजन करण्याकरता दिलाय ना, वाईट मार्गाने हा देह तुम्हाला मला खर्च करायचा नाही। आजही काही काही लोक दारू पितात, बियर पितात, वेगवेगळ्या मार्गाने आपलं आयुष्य खर्च करतात, पण हा देह दिलाय त्याचं भजन परत करण्याकरता, दारू पिण्याकरता नाही। दारुड्या माणसाला नातेवाईक सांगून कंटाळतात, घरची माणसं सांगून कंटाळतात, पण तो कुणाचं ऐकत नाही। आणि जी लोक कुणाचं ऐकत नाही ना, शेवटी तुमच्या नशिबात पश्चातापाशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही। एक सुंदर उदाहरण सांगते ऐका। एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा, बायकोकडे लक्ष नाही, मुलाकडे लक्ष नाही। त्याची बायको कंटाळली, आपल्या बापाकडे गेली, सांगितलं बाबा काय नवरा बघून दिला हो, 2 वेळेस अन्न खायला मिळत नाही, लहान लहान मुलं आहेत त्यांना प्यायला दूध मिळत नाही, त्या मुलांची तब्येत होणार कशी? बापाने सांगितलं मुली दिल्या घरी सुखी राहा। तू म्हणते ना मुलांना दूध मिळत नाही, हवं तर मी तुझ्या मुलांना करता, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला बकरी कळते का शेळी? दोन्ही कळतात। तिच्या बापाने तिला बकरी दिली, बाई एवढी घरी नाही, मुलांना दूध आला का मी? त्या बाईने ती बकरी घरी आणली, नवऱ्याने पाहिली, नवरा म्हटला बापरे एवढी मोठी बकरी देते का ग पार्टीला? बघा दारुड्याचं लक्ष, म्हणजे